नमस्कार मित्रांनो, ठरलं तर मग ही मालिका सध्या प्रेक्षकांच्या पसंतीस उतरत आहे. मालिकेतील प्रत्येक पात्र प्रेक्षकांच्या घरातील भाग झाले आहेत. सायली अर्जुनची जोडी ही प्रेक्षकांना प्रचंड आवडते. मालिकेतील सायली अर्जुन सोबत खलनायक महिपतची सुद्धा चर्चा होताना पाहायला मिळते. महिपत शिकरेची कट कारस्थान यामुळे प्रेक्षकांचा मालिकेबाबत ओढ जास्त आहे. दरम्यान मालिकेतील महिपत शिकरे म्हणजे मयूर खांडगे यांनी अभिनय क्षेत्रात कसं पदार्पण केलं हे जाणून घेऊया. मयूर खांडगे यांनी आतापर्यंत अनेक मालिकांमध्ये वेगवेगळं पात्र साकारलं आहे. मालिकांबरोबरच रंगमंचावरही त्यांनी आपल्या अभिनयाची छाप पाडली. त्यांनी अनेक नाटकांमध्ये काम केलंय. त्यांनी रंगमंचावरील एंट्री सुद्धा खूपच हटके होती. लहान असताना मयूर मित्रासोबत खेळत असताना एक मित्र नेहमी अर्ध्यातून खेळ सोडून जायचा. त्यानंतर मयूर यांना मित्र कुठे जात असेल असा प्रश्न पडला. त्यामुळे त्यांनी त्यांचा पाठलाग केला तर तो बालकला संस्थेच्या नाटकाला जात असल्याचं समजलं. त्यानंतर मयूर यांना सुद्धा नाटकाची गोडी लागली. ते बालकला संस्थेत येणारा ढोलकीचा आवाज, डायलॉग ते ऐकू लागले. त्या मित्राच्या नकळत ते तालीम पाहू लागले. त्या संस्थेच्या बाहेर मुलांनी चपला काढलेल्या असायच्या. त्या भागातील मुलं चपला चोरायचे. असाच एक दिवस काही मुलांचं मयूर यांच्याकडे लक्ष गेलं. त्यांना वाटलं ते चपला चोरताय म्हणून त्यांना पकडलं.